नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। आता जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत त्यांना 3000 रुपयाचं अर्थसहाय्य हे दिलं जाणार आहे। आता मित्रांनो, ही योजना कशी राबवली जाणार आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे, त्याचबरोबर आपल्याला कागदपत्र काय काय लागणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपण येथे पाहू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना देणार वृद्धांना आधार। तर मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर अशा नागरिकांना इथं लाभ दिला जाणार आहे। आता याच्यासाठी शारीरिक अपंगत्वावर मात करण्यासाठी तसेच मानसिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी हे सहाय्य दिलं जाणार आहे। आता तुम्हाला हे सहाय्य किती दिलं जाणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला 3000 रुपयांचं अर्थसहाय्य इथं देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये कोणते जे 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर यामध्ये आता कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत। आता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही 2 लाखापेक्षा कमी असावी। आता ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आत आहे तर असेच इथं लाभार्थी पात्र असणार आहेत, असेच ज्येष्ठ नागरिक इथं पात्र होणार आहेत। तर इथं वार्षिक उत्पन्न जे आहे तर हे 2 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे। आता त्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला ज्या काही वस्तू दिल्या जाणार आहेत तर या कोणकोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर हे सुद्धा इथं थोडक्यात समजून घ्या। या योजनेअंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट आणि सायकल कॉलर इत्यादी इत्यादी उपकरणाची खरेदी तुम्हाला या योजनेअंतर्गत करता येणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता केंद्र व राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मनस्वस्थ केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र क्षेत्रात सहभागी होता येणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला आता इथं जे काही कागदपत्र लागणार आहेत तर ही कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत। आता तुम्हाला या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र आहेत तर सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड नसेल तर तुम्ही इथं मतदान कार्ड देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेची एक पासबुक झेरॉक्स लागणार आहे। आता इथं तुम्हाला नॅशनलाइज बँकेचेच इथं बँकेचं पासबुक द्यायचं आहे आणि तुमचं बँक अकाउंट हे आधार संलग्न असलं पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक 2 पासपोर्ट आकाराचे 2 फोटो द्यायचे आहे। तुमचे पासपोर्ट साईज जे फोटो असतात तर हे तुम्हाला 2 फोटो द्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे। ते तिथं तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र PDF काढून इथं तुम्हाला झेरॉक्स काढून ते भरून द्यायचं आहे आणि त्यानंतर शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे। तर मित्रांनो, आता तुम्हाला जे काही तिथं गेल्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर जे काही कागदपत्रे मागवली जातील तर त्यापैकी तुम्हाला तिथं ते कागदपत्र तुम्हाला तिथं द्यायचे आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज कुठं आणि कसा करायचा आहे, तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक समाज कल्याण नावाचं ऑफिस असतं तर आपल्याला त्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। ऑनलाईनची कोणतीही प्रोसेस नाही। आपल्याला जे अर्ज करायचे आहे तर हे फक्त ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहे। आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक समाज कल्याण नावाचं ऑफिस असतं तर त्या ऑफिसमध्ये आपल्याला हे अर्ज भरून द्यायचे आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।